तर दर्शको सध्या आपण सोलापूरमध्ये 12 महिने आणि 12 तास हा चालू असणारा रसपान गृह म्हणून ओळखला जातं. आपण आलेलो आहोत कंदले रसपान गृह. याची सुरुवात जवळपास 70 वर्षापूर्वी झाली. माझे आजोबा यार्डामध्ये आरतीचा व्यवसाय करत होते आणि त्याच्यानंतरनं त्यांचं दुपारी काम संपायचं 12-1च्या दरम्यान. त्याच्यानंतरनं साईड बिझनेस काहीतरी करायचं म्हणून हा व्यवसाय त्यांनी चालू केला आणि नंतरनं तो यार्डाचा बिझनेस बंदच पडला आणि हाच मेन बिझनेस झाला. नाही 12 महिने ऊसाचं नियोजन कसं करतात? 12 महिने ऊसाचं नियोजन थोडंसं अवघड जातं करायला ते. पण आता काही आमचे शेतकरी आहेत जुने जे पूर्वीपासूनच आम्हाला ते ऊस सप्लाय करतात. या ठिकाणी जर बघितलं गेलं आहे ना, हे राजवाडा असल्यासारखं आहे. हे हो, हे ॲक्च्युली हा आमचा जुना घरच होतं. घरामध्येच आम्ही हे व्यवसाय चालू केला आणि चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला. कस्टमरचा फ्लो चांगला वाढला. त्यामुळे आता आम्ही घर शिफ्ट केलं आणि मेन व्यवसाय इथंच करतो आहे आम्ही. मशीन आपली आहे ती 5 HP मशीन आहे. मोठी मशीन आहे जे गुराळामध्ये वापरली जाते शेतामध्ये. छोटी मशीन पाहिलं तर तुम्ही इथे छोटी मशीनसुद्धा आहे, पण ह्याच्यावर गिऱ्हाईकच कंट्रोल होत नाही, कस्टमर कंट्रोल नाही होत. त्याच्यामुळे आपण ती मोठी मशीन आता जवळपास 10 वर्षापासून वापरतो. काय गुपित रहस्य काय आहे का? गुपित रहस्य म्हणजे काय, इमानदारीने केलेला व्यवसाय आहे आजोबांनी. व्यवस्थित प्रत्येक कस्टमरला खुश करून पाठवायचं, कुठला कस्टमर नाराज नाही झाला पाहिजे हे त्यांनी बघितलं. त्यानंतर माझ्या वडिलांनी सुद्धा तेच बघितलं आणि आम्ही लहानपणापासून त्यांना ते बघत आलो आहे. ती पिढी आम्ही तशीच पुढे चालू ठेवली. नमस्कार, मी निखिल कंदले.